नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या ऍस्पिरंट ड्रीम कॉर्नर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती स्वागत आहे. आपण परीक्षेसाठी पुन्हा एकदा नव्याने तयार आहोत. तर नव्याने तयार आहोत म्हणजे काय? आपण सायन्स विषयामध्ये एक रिफॉर्म आणलाय. म्हणजे सायन्स विषय आपण काय करतो? सर्वसाधारणपणे पुस्तक वाचत असतो किंवा कुणाच्या तरी नोट्स वाचतो किंवा बॅच करतो, पी-वाय-क्यू करतो, सगळं करतो. बरोबर? पण नेमकं परीक्षेला अपेक्षित काय आहे? आयोगाचा ट्रेंड काय आहे? म्हणजे 21 पासून साधारण 26 पर्यंत आयोगाचा जो नव्याने ट्रेंड सेट झालेला आहे, त्या अनुषंगाने आज आपल्याला डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे. बघा, पण नव्याने सुरू केलेली जी बॅच आहे, त्याला आपण नाव दिलंय सायन्स 360. म्हणजे हे नाव देण्याचं कारण तुम्हाला आज मी पहिल्यांदा जे डेमो लेक्चर घेईल, त्याच्यामधून कळणारच आहे. सर्वप्रथम आपण काय करू, बॅच बद्दल थोडीशी माहिती घेऊ. ही जी बॅच आहे, त्याच्यामध्ये स्वतः मी शिकवणार आहे. बरोबर? आता तुम्हाला त्या गोष्टी तर माहीत आहेत. पण बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये आपण मांडणी करणार आहोत. 200 प्लस पी-वाय-क्यू. म्हणजे याच्यामध्ये बघा, ग्रुप बी चे पेपर आहेत. साधारण 21 पासून 26 पर्यंत. सी चे पेपर आहेत. साधारणतः 2021 ते 25 चे. बरोबर? आणि बी आणि सी मेन्सचे जे पेपर आहेत, कधीपर्यंतचे? 23 पासून 25 पर्यंतचे. म्हणजे टोटल 15 पेपर आहेत. पेपर किती आहेत टोटल? 15 पेपरचा समावेश आहे. म्हणजे काय करणार आहोत? हे पी-वाय-क्यू आहेत बरं का. तुम्ही म्हणते नुसतं पी-वाय-क्यू घेणार आहेत की काही? नाही. पी-वाय-क्यू हे तुम्हाला एक कॉम्प्लिमेंटरी आहे. बट आपण काय करतोय जी मेन बॅच आहे, त्याचं ड्युरेशन एक 15+ तासांचं आहे. त्याच्यामध्ये आपण आयोगाला अपेक्षित असलेले किमान 15+ टॉपिक घेणार आहोत, ज्याच्यामध्ये बायोलॉजीला जास्त वेटेज असेल. बायोलॉजी, फिजिक्स आणि केमिस्ट्री. कारण तिथं कसं असतंय मित्रांनो, बायोलॉजीला सर्वसाधारणपणे 9 प्रश्न विचारले जातात. फिजिक्सला 3 आणि केमिस्ट्रीला 3 असा तो ढाचा आहे. म्हणजे टोटल जे तुमचे 15 प्रश्न असतात, त्याचं डिस्ट्रिब्युशन अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. तर हे पेपर आहे प्लस हे लेक्चर्स आहेत. तर 2 गोष्टी आहेत. आता या सगळ्याची फीज किती आहे? तर पुढील 2 दिवस फक्त तुम्हाला ₹177 एवढी फीज दिसणार आहे. त्याच्यानंतर या फीमध्ये वाढ होईल. कारण तुम्हाला नोट्स पण त्याच्या लेक्चरच्या पी-पी-टी आहेत, त्याच्या शेअर केल्या जाणार आहेत. तुम्हाला ॲडव्हान्स ट्रिक पण सांगितल्या जातील. तर त्याच्यासाठी तुम्हाला आपलं हे प्ले स्टोअरवरून ॲप घ्यायचंय. ओके. त्यानंतर इन्स्टॉल करायचंय आणि तुम्हाला ही बॅच दिसेल तिथं कंबाईन बॅचेसमध्ये. ठीक आहे. आता प्रमोशनचं जाऊ द्या. आता येऊ आपल्या मेन मुद्द्याकडं. आज आपल्याला टॉपिक डिस्कस करायचा आहे बायोडायव्हर्सिटी. म्हणजे पृथ्वीवरती सजीवांमध्ये जी काही जैवविविधता आहे. जैवविविधता म्हणजे काय? की त्यांच्यामध्ये आपल्याला वेगळेपण जाणवतं. बरोबर? म्हणजे थोडक्यात सजीवांमध्ये असलेली जी काही विविधता आहे, त्याला जैवविविधता असं म्हणतात. ओके. म्हणजे पृथ्वीवरती जेवढे सजीव अस्तित्वात आहे, त्यांच्यामध्ये जी काही विविधता आहे, विविधता म्हणजे काय? त्यांच्यामध्ये जे वेगळेपण आहे. बरोबर? त्याला म्हणायचं बायोडायव्हर्सिटी. मग तुम्हाला पेपरला विचारला जाईल, की बायोलॉजी हा शब्द सर्वप्रथम कुणी वापरला? तर हे दोघं जण, लामार्क आणि ट्रॅव्हिरानस. हे खूप इम्पोर्टंट आहे. हे तिथं लक्षात ठेवायचंय. म्हणजे हा एक एम-सी-क्यू झाला. ठीक आहे. मग त्यांनी कधी मांडलाय? तर 1801. आता बघा ग्रुप सीचा जो पॅटर्न होता मेन्सचा, त्याच्यामध्ये अशा स्वरूपाने एक वर्ष विचारलेलं होतं. म्हणून हा पण मुद्दा लक्षात ठेवा. आता ही एक नैसर्गिक शास्त्राची अशी शाखा आहे, की ज्याच्यामध्ये हे सजीव आहेत, म्हणजे ऑर्गॅनिझम, लिव्हिंग बीइंग, की जिवंत सजीव आहेत. ओके. मग त्यांच्या जीवन प्रक्रियांचा, पर्यावरणाशी त्यांचा जो असलेला संबंध आहे, त्या सगळ्याचा अभ्यास केला जातो जीवशास्त्रामध्ये म्हणजे बायोलॉजीमध्ये. ओके. त्याला काय म्हणायचं? जीवशास्त्र असं म्हणतात. ओके. तो एक मुद्दा झाला. आता हे जे जीवशास्त्र आहेत, त्याच्यात 2 शाखा आहेत. एक आहे झूलॉजी आणि दुसरा आहे बॉटनी. ओके. झूलॉजीमध्ये प्राण्यांचा अभ्यास आहे आणि बॉटनीमध्ये वनस्पतींचा अभ्यास आहे. ह्या सगळ्या झाल्या तुमच्या बेसिक गोष्टी. आता याच्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊ आपण. ठीक आहे. आता बायोलॉजीच्या बाबत जे काही जनक आहेत, तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, जर तुम्हाला कधी जीवशास्त्राचा जनक विचारला बायोलॉजीचा, तर तो आहे अरिस्टॉटल. तुम्हाला हा जो चार्ट दिसतोय खूप इम्पोर्टंट आहे. म्हणजे इथून मागच्या पेपरमध्ये पण प्रश्न आलेत आणि पुढे पण येणार. झूलॉजीचा जनक कोण आहे?
अरिस्टॉटल आहे. लक्षात ठेवा. त्याचं पुस्तक आहे हिस्टोरिया ॲनिमलम. ते पण लक्षात ठेवा. वनस्पती शास्त्राचा जनक आहे थ्रिओप्रस्टस. त्यावरती तुम्हाला एमपीएससीने प्रश्न विचारलेला आहे. तर हिस्टोरिया प्लांटरम याच्यामध्ये त्यांनी त्या सगळ्या गोष्टी मांडल्यात. आता जर तुम्हाला म्हणजे बॅक्टेरिओलॉजीचा जनक विचारला, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे अँटॉन व्हॉन लेeuwenhoek. तर तुम्ही बघा औषधशास्त्राचा जनक म्हणजे मेडिसिन हा आहे हिप्पोक्रेट्स. इथं पण एमपीएससीने तुम्हाला प्रश्न विचारला. ठीक आहे. आणि ही सगळ्यात फेमस मेथड बायोनॉमिनल नॉमनक्लेचर म्हणजे द्विनाम पद्धत कुणी सांगितलेली आहे? कार्ल लिनियस. त्यांचं पुस्तक आहे स्पेसिस प्लांटरम, त्याच्यानंतर सिस्टेमा नेचर आणि फिलॉसॉफिया बॉटनिका. ही त्यांची 3 महत्वाची पुस्तकं आहे. उद्या कदाचित एखाद्या मेन्सला पण विचारली जातील. तुमच्या लक्षात आलं असेल, हे चार्ट परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. याला दुर्लक्ष करू नका. ठीक आहे. सुरुवातीला काय बघितलं आपण? सजीवांमध्ये विविधता आहे. बरोबर? त्याला जैवविविधता म्हणतात. पर्यावरणाशी असलेला त्यांचा संबंध. ह्या बेसिक गोष्टी बघितल्या. पण आता हे जे सजीव आहेत, नेमके कुठे आहेत? ते आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओके. आणि या चार्टपैकी आपल्याला आज अभ्यास नेमका कोणते करायचा आहे, ते पण तुम्हाला सांगतो. तर बघा, काही सजीव आहेत आदिकेंद्रकी, ज्यांना प्रोकॅरियोटिक असं म्हणतात. ठीक आहे. दुसरे आहेत दृश्य केंद्रकी, ज्यांना युकॅरियोटिक असं म्हणतात. बरोबर. तर जे युकॅरियोटिक आहेत त्याच्यामध्ये बहुपेशीय आहेत म्हणजे मल्टी सेल्युलर. बरोबर. मल्टी सेल्युलर आणि एकपेशीय आहेत म्हणजे युनिसेल्युलर. ठीक आहे. हे झाले युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय. आता याच्यामध्ये बघा प्रश्न कसे बनत असतात पहिलं ते समजून घ्या. तर त्यांनी असं सांगितलं दृश्य केंद्रकीय आहेत, त्याच्यानंतर युनिसेल्युलर आहेत. असे कोण आहेत? एकमेव आहे बघा सृष्टी प्रोटिस्टा. एमसीक्यू बनू शकतो. लक्षात येतंय का? लक्षात ठेवा. आणि बहुपेशीयामध्ये तुम्हाला इथं दिसतंय एकाला पेशीभित्तिका आहे म्हणजे विथ सेल वॉल आणि दुसरीकडे बघा पेशीभित्तिका नाहीये म्हणजे विदाऊट सेल वॉल. तर याच्यामध्ये पेशीभित्तिका नसणारे म्हणजे विदाऊट सेल वॉल एकमेव आहेत ते आहे सृष्टी प्राणी. ओके. हा मुद्दा तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. ते पण एकमेव आहे. तो पण मुद्दा लक्षात ठेवा. आणि ज्यांना पेशीभित्तिका आहे विथ सेल वॉल याच्यामध्ये परपोषी आहेत हेटेरोट्रोफ. ओके. आणि स्वयंपोषी आहे ज्याला ऑटोट्रोफ्स असं म्हणतात. म्हणजे परपोषी आहेत त्याच्यामध्ये सृष्टी कवक आहे. किंगडम फंगाई. आणि जे स्वयंपोषी आहेत ऑटोट्रोफ्स त्याच्यामध्ये सृष्टी वनस्पती आहे. म्हणजे हे वर्गीकरणाचा चार्ट तुमच्यासाठी महत्वाचा आहे. आता याच्यापैकी एक गोष्ट लक्षात ठेवा. इकडं सृष्टी मोनेरा आहे. त्याची काय आहे? आदिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक मध्ये काय आहे फक्त सृष्टी मोनेरा. हे तुम्हाला सांगता आले पाहिजे. मोनेरा एकमेव आहे. इथं पण तुम्हाला एमसीक्यू बनू शकतो. तर हा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये नेमकं काय महत्वाचं आहे किंवा अभ्यास काय करायचा हे मी तुम्हाला सांगतो. आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये या चार्ट वरती आधारित सगळ्या गोष्टी लुकआउट करायच्या. पण काय लुकआउट करायचंय ते पण सांगतो. याच्यापैकी बघा सृष्टी वनस्पती आणि हे जे प्राणी आहेत ना यांचा आपल्याला सविस्तर अभ्यास करायचा आहे सेपरेट लेक्चरमध्ये. म्हणजे एक लेक्चर तुम्हाला वनस्पती याच्यावरती होणार, एक प्राण्यावरती होणार. आज आपल्याला अभ्यासायचंय हे वाले सगळे. सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी मोनेरा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी किंवा किंगडम फंगाई या 3 गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत. ती सेपरेट अभ्यासणार आहोत. बेसिक झालं. आता थोडंसं पुढे जाऊया. बघा, सर्वात आधी इसवी सन पूर्व सजीवांचं वर्गीकरण कोणी केलंय? अशा स्वरूपाचा तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अरिस्टॉटल आणि थिओफ्रास्टस. लक्षात ठेवा हा एमसीक्यू विचारलेला आहे. इम्पॉर्टंट आहे. तो परत पण विचारणार. आणि मला असं पण विचारलं जाईल 1700 म्हणजे हे विचारलेलं आहे. हे आत्ताच्या ग्रुप सी मेन्स 2025 चा लेटेस्ट प्रश्न आहे, की 1735 मध्ये कार्ल लिनियस यांनी सर्वप्रथम शास्त्रीय पद्धतीने द्विसृष्टी पद्धतीने प्राणी आणि वनस्पती म्हणजे प्राणी आणि वनस्पती यांचं शास्त्रीय पद्धतीने द्विसृष्टी पद्धतीने वर्गीकरण कोणी केलंय सर्वप्रथम? तर ते कार्ल लिनियस आहेत. त्यांच्यावरती पण विचारलंय. तर कोणत्या पुस्तकात? सिस्टेमा नेचर. सुरुवातीलाच आपण त्या चार्टमध्ये बघितले. बरोबर. कार्ल लिनियसला फादर ऑफ टॅक्सॉनॉमी म्हणतात. यावरती एमपीएससीने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. आता
इथं तुम्हाला प्रश्न विचारून झालाय शास्त्रीय पद्धतीने वर्णन कोणी केलंय. पण यांच्या अगोदर कोणी केलेलं आहे तुम्हाला 100% प्रश्न येणार. तर सजीवांचे वर्गीकरण शास्त्रीयदृष्ट्या प्रदर्शित करणारा आणि मांडणारा पहिला शास्त्रज्ञ आहे जॉन रे. आगामी काळातलं प्रेडिक्शन. चला, तुम्ही जे पुस्तकं वाचताय रेग्युलर त्याच्यामध्ये ही गोष्ट नाहीये, ऍड ऑन करा. ठीक आहे. तर पुढे बघा, यांच्यानंतर जसं द्विसृष्टी पद्धत आहे, त्यांच्यानंतर एक म्हणजे 3 सृष्टी आहेत. असं सांगणारे कोण आहे? तर 1866 ला हॅकेलने सांगितलं, की प्रोटिस्टा ही तिसरी सृष्टी आहे. ती कोणती झाली? वनस्पती, प्राणी आणि तिसरी 1866 ला हॅकेलने सांगितलेली प्रोटिस्ट. हा एक मुद्दा. त्याच्यावरती पण तुम्हाला प्रिडिक्शन आहे, येऊ शकतो आगामी काळात. तर टॅक्सॉनॉमी हा शब्द डिकॅन्डोल यांनी सर्वप्रथम वापरलाय. इथं पण एमपीएससीने तुम्हाला विचारलंय. आणि 1969 ला रॉबर्ट विटाकर यांनी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत सर्वांसमोर मांडलेली आहे. जी की सर्वात यशस्वी वर्गीकरण पद्धत आहे. थोडंसं पुढे जाऊया. बघा, कार्ल लिनियस यांच्या बाबतीत आपण बेसिक बघितलेलं आहे. त्यांनी त्यांच्या वर्गीकरणामध्ये नेमक्या काय गोष्टी सांगितल्या परीक्षेसाठी तुमच्या महत्वाच्या आहेत. तर त्यांनी सांगितलं, सजीवांमध्ये जे काही समान गुणधर्म आहेत, ओके, त्या जीवांचा एक गट आणि त्या गटात पुन्हा एक उपगट तयार केला. त्याप्रमाणे त्यांनी एक हायरार्की निर्माण केली. ओके, म्हणजे एक हायरार्की वर्णन केली थोडक्यात. आणि त्यातील प्रत्येक पातळीला टॅक्सा असे संबोधलं. तर इथे एक्झाम्पल दिलंय. हे पण काय झालं टॅक्सा, हे पण काय झालं टॅक्सा. म्हणजे ही जी प्रत्येक पातळी आहे त्याला त्यांनी काय समजलं? टॅक्सा. ठीक आहे. उदाहरणासाठी आपण इथं मानवाचं वर्गीकरण घेतलंय. एक ज्याच्यावरती राज्यसेवा प्रिलिम्स 2024 ला प्रश्न आलेला होता. आता तुम्ही हे मानवाचं उदाहरण कसं लक्षात ठेवाल त्याच्यासाठी एक ट्रिक आहे. केपीसी ऑफ जीएस. ओके. ही लक्षात ठेवणारी ट्रिक आहे आणि थोडंसं तुम्हाला अवघडात जायचं असेल, तर ही ट्रिक पाठ करा. कीप पॉट्स क्लीन ऑर फॅमिली गेट सिक. म्हणजे काय? जर आपण घरातली भांडी स्वच्छ नाही ठेवली, तर काय होणार आहे? फॅमिली आजारी पडेल. असं जरी लक्षात ठेवलं, त्याच्यामध्ये बघा कीप हे पण तेच आहे. के-पी-सी ऑफ जी-एस. लक्षात येतंय का? म्हणजे इथं तुम्हाला 2 ट्रिक्स सांगितली. पण मी सांगेल ही ट्रिक पाठ करा. के-पी-सी ऑफ जी-एस. ओके. आता इथं मानवाचं एक्झाम्पल कसं आहे? मानव कुठे येतो? किंगडम ॲनिमलिया. ते पण तुम्हाला माहिती पाहिजे. विभाग कोणता आहे? फायलम किंवा डिव्हिजन. चॉर्डाटा आहे. क्लास विचारला वर्ग, मॅमालिया आहे. तर तुम्हाला गण विचारलं ऑर्डर, तर इथं प्रायमेट्स आहे. बरोबर. जर तुम्हाला कुल विचारलं कम्युनिटी आहे. जर प्रजाती विचारली जीनस तर होमो आहे. आणि जर जाती विचारली स्पेसिस तर काय आहे? सेपियन्स. म्हणजे इथं माणसाचं उदाहरण घेतलंय आपण. तुम्ही इतर कोणत्याही प्राण्याचं किंवा इतर जे काही आहे बायोनॉमल नॉमेनक्लेचर मध्ये त्या गोष्टी इथं करू शकता. आता आपण अगोदर काय पाहिलं होतं? सजीवांचं शास्त्रीय पद्धतीने वर्गीकरण. आता तुम्हाला बघायचंय वैज्ञानिक वर्गीकरण. म्हणजे या चार्ट वरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. बघा, स्पेसिस, जीनस आणि फॅमिली या तिघांच्याही बाबत आहे जॉन रे. हे तुम्हाला सहज लक्षात राहील. ठीक आहे. म्हणजे जनक कोण आहे ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर ऑर्डर आणि क्लास म्हटलं की लिनियस सेमच आहे. फायलम डिव्हिजन म्हटलं की क्युलियर आणि आयक्लर झालंय तिथं. आयक्लर आहे. ठीक आहे. आयक्लर असं आहे ते. ते खोडून टाका. ठीक आहे. क्युलियर आणि आयक्लर लक्षात ठेवा. इथं जर तुम्हाला बॅक्टेरियाचा जनक विचारला, तर ते आहेत एहेनबर्ग. म्हणजे तुम्ही जर इथं ते जनक पाठ केले, आपण जी हायरार्की बघितली होती, केपीसी ऑफ जीएस. ओके. हे त्याच्यातलेच शब्द आहेत. स्पेसिस, जीनस, फॅमिली, ऑर्डर, क्लास, फायलम. लक्षात येतंय का? उद्या त्या डेप्थमध्ये जाऊन तुम्हाला मेन्सला प्रश्न विचारला किंवा प्रिलिम्सला जरी विचारले, या बाहेर प्रश्न कदापि जाणार नाही. तर थोडंसं आपण पुढे जाऊन वर्गीकरणाच्या अजूनही पद्धती आहेत. बघा, जी द्विनम पद्धत आहे ती व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कारण ती दिली आहे कार्ल लिनियसांनी. तर बघा, त्यांनी काय केलं कोणत्याही सजीवाचं नाव लक्षात ठेवणं सोपं झालं. म्हणून त्यातल्या फक्त प्रजाती आणि जाती. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात जीनस आणि स्पेसिसचा उल्लेख केलेला आहे. बरोबर. तर कार्ल लिनियसांनी 1753 ला लक्षात ठेवा स्पेसिस प्लॅनेटरियम या ग्रंथात ही पद्धत सांगितली. तर त्याचे जनक कोण आहेत? कार्ल लिनियस.
त्या पद्धतीची वैशिष्ट्य मी तुम्हाला डिटेल शिकवणार आहे. कारण मेन्सला प्रश्न येणार. पण तत्पूर्वी ज्या वर्गीकरणाच्या पद्धती आहेत, माहिती असू द्या. जर तुम्हाला टू किंगडम विचारलं, तर लिनियस सगळ्यांचा पाठ आहे. थ्री किंगडम विचारलं तर हॅकेल. हां, तर 1866 ला त्यांनी तिसरी सृष्टी असते असं सांगितलेलं आहे. थ्री किंगडम 1866 हॅकेल आठवलं असेल. ते कोण झालं? हॅकेल. थ्री किंगडम. इथं बघा फोर किंगडम. कोपलँड आहे कोपलँड. लक्षात ठेवा एमसीक्यू डायरेक्ट बनतील. फाइव्ह किंगडम मिठाकार पंचसृष्टी 1969 ला इंट्रोड्यूस केली. त्यानंतर 6 किंगडम. तर 6 किंगडम म्हणजे 6 किंगडम जे काही पद्धत आहे, त्याच्यामध्ये लक्षात घ्या, एक आहेत कॅव्हॅलियर स्मिथ, ओके. आणि एक आहेत कार्ल वूड्स. म्हणजे जर तुम्हाला 6 किंगडम म्हटलं, तर हे दोघं पण येणार. कार्ल वूड्स पण आहे, त्यांनी एक पद्धत इंट्रोड्यूस केली. आणि कॅव्हॅलियर स्मिथ एक आहेत, त्यांनी एक पद्धत इंट्रोड्यूस केली. थ्री डोमेन सिस्टम जर म्हटलं पद्धत, तर ते आहेत कार्ल वूड्स म्हणून. हे नाव लक्षात ठेवा. त्यांनी बॅक्टेरिया, आर्किया आणि युकॅरिया हे सांगितलेलं आहे. म्हणजे हा चार्ट जर पाठ केला, व्हेरी इम्पॉर्टंट चार्ट. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही माझं लेक्चर केलं म्हणजे तुमचा सायन्सचा अभ्यास झाला. तुम्हाला पुस्तक देखील वाचावं लागणार नाही. त्याची पुरेपूर काळजी घेतली आहे. पुढे बघा. बघा, मी तुम्हाला विनम पद्धत सांगितलेली आहे कार्ल लिनियस यांची. आणि त्याच्यावरती जर तुम्हाला डेप्थमध्ये प्रश्न विचारला, किंवा पद्धतीने प्रश्न विचारणार विनम पद्धतीची वैशिष्ट्ये. बरोबर? म्हणजे एकदा या घटकावरती तुम्हाला प्रश्न पण विचारले. इथं काय आहे, प्रत्येक सजीवाचं नाव हे 2 शब्दांनी बनलेलं असतं. पहिला शब्द असतो जीनस, दुसरा शब्द आहे स्पेसिस. म्हणजे प्रजाती आणि जाती असं ते असतं. म्हणजे एक्झाम्पल बघा. होमो हे काय आहे? जीनस आहे, प्रजाती. म्हणजे माणसाची प्रजाती काय आहे? होमो. आणि सेपियन्स काय आहे? स्पेसिस आहे. स्पेसिस म्हणजे जातीचं नाव. समजले का? अशा पद्धतीने ते बायोनॉमिनल नॉमेनक्लेचर केलेलं असते. जीनसचं पहिलं अक्षर कॅपिटल असतं आणि स्पेसिसचं पहिलं अक्षर स्मॉल लेटर असतं. हे लक्षातच ठेवा. हे वैशिष्ट्य आहेत विचारले जाते. इथे बघा, जीनस किंवा स्पेसिसच्या नावामध्ये 3 ते 13 अक्षरे असतात. ओके. बोल्ड लेटर मध्ये असतात आणि इटॅलिक्स मध्ये छापावं अशी त्याची अट आहे. ओके. हाताने लिहिताना दोन्ही शब्दांसाठी अंडरलाईन करा. ज्या व्यक्तीने त्या सजीवाबद्दल महत्वपूर्ण काम केलंय, तर त्याचं नाव पण संक्षिप्तपणे बायोनॉमिनल नावासोबत लिहिलं जातं. जसं हिबिस्कस रोझानेन्सिस लिन. म्हणजे हे लिन शास्त्रज्ञ आहेत, तर त्यांचं नाव पुढे लिहिलं जातं. इथं बघा, जे जीनसचं नाव पहिलं अक्षर आहे त्याचा एच कॅपिटल आहे. ते स्पेसिसचा आहे त्याचा स्मॉल लेटर आहे. म्हणजे जे आपण म्हटलंय त्या पद्धतीने आहे. आता तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हा चार्ट पुन्हा एकदा रिवाइज करायचा आहे. ठीक आहे. पुढचा मुद्दा देखील तितकाच महत्वाचा आहे. का तर काही महत्वाच्या सजीवांची शास्त्रीय नावं आहेत. आता एका कंबाईनच्या गट ब च्या 2020 च्या प्रिलिम्स मध्ये अशा स्वरूपाचा एक प्रश्न आला होता. त्यांनी ठराविक नावं दिली होती आणि त्यांची शास्त्रीय नावं दिली होती. त्या अँगलने मी तुम्हाला इथे एक होमवर्क देतो छोटासा. हे बघा, तुमच्या परिचयात जी नावं आहेत, जे आपण दररोज पाहतो किंवा काही ती प्लांटची असतात, काही ॲनिमलची असतात, त्यांची शास्त्रीय नावं एक लिस्ट मेंटेन करा. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा आपल्या घरापुढे नारळाचं झाड आहे, तर त्याचं शास्त्रीय नाव लिहून ठेवा. ओके. जास्वंदाचं झाड आहे फुलाचं, तर मग त्याचं शास्त्रीय नाव लिहून ठेवा. लक्षात येतंय का? आता मानवाचं बघू काय आहे? होमो सेपियन आहे. मांजराचं फेलिस डोमेस्टिका आहे. म्हणजे अशी शास्त्रीय नावे तुम्हाला लिहून घ्यायची. गाईचं बस इंडिकस आहे. आंब्याचं मॅग्निफेरा इंडिका आहे. गव्हाचं ट्रिटिकम एस्टिवम आहे. बरोबर? म्हणजे ह्या गोष्टी माहीत पाहिजे. हरभऱ्याचं सिकर आर्टिक्टिनम आहे. बेडकाचं राहना टायग्रिना आहे. कुत्र्याचं कॅनिस फॅमिलियारिस आहे. ते पण लक्षात ठेवा. इथं दिलंय घर माशीचं किंवा माशीचं मुस्का डोमेस्टिका. ठीक आहे. तांदूळ आपण डेली खातोच. बरोबर? म्हणजे इथं बघा तांदूळ. डेली वापरतो ना आपण तांदूळ घरात. ओरायझा सटायवा, वाटाणा, पायसम सटायवा आणि मोहरी, ब्रासिका कॅम्पेस्ट्रिस. आता ही जी सगळी लिस्ट आहे, तर ती सुसेंट मधली आहे. ठीक आहे. इथं अपडेट केली आहे मी. व्यवस्थित लक्षात घ्या. ओके. कारण तुम्हाला
असा कंटेंट देतोय जो एनसीईआरटी मध्ये आहे. तो ओव्हरऑल जे रेफरन्स आहेत त्याच्यामधलं जे बेसिक ते येणारच आहे. पण एक्स्ट्राचे कंटेंट आहे तुम्हाला सोप्या पद्धतीने मी सांगण्याचं काम करणार आहे. आता पुढचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. पंचसृष्टी पद्धत 1969 ला कुणी इंट्रोड्यूस केली? रॉबर्ट बिटाकार यांनी. तर त्या पंचसृष्टीमध्ये एक आहे मोनेरा की ज्याच्यामध्ये सर्व प्रोकॅरियोटिक सेल सजीवांचा समावेश होतो आणि ते जीवाणू आहेत, एकपेशीय जीव आहेत. प्रोटिस्टामध्ये युकॅरियोटिक आहेत, एकपेशीय विशेष करून जलचर प्राणी आहेत. एक्झाम्पल आहे अमिबा. त्यानंतर याच्यामध्ये बघा आहे कवक की जे दृश्य केंद्रकी पेशी आहेत, मात्र फोटोसिंथेसिस घडत नाही. प्रकाश संश्लेषण घडत नाही म्हणजे फोटोसिंथेसिस यांच्यामध्ये होत नाही. आणि जे परजीवी आहेत यांची पेशी भित्तिका म्हणजे सेल वॉल कायटिनने बनलेली आहे. याच्यावरती एमपीएससीने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. कायटिनने बनली आहे लक्षात ठेवा. त्यानंतर वनस्पती आणि प्राणी हे आपण नंतर डिटेल बघणार आहोत. वनस्पती म्हटलं की मल्टीसेल्युलर वनस्पती आहेत की ज्या फोटोसिंथेसिस करतात बरोबर. आणि पेशी भित्तिका असते. प्राणी काय आहेत? हे बहुपेशीय आहेत, कोशकेंद्रकीय आहेत. पेशी भित्तिका आहे का त्यांना सेल वॉल? का ती नाहीये? भक्षक आहेत सजीव, बाकीचे प्राणी बरेच याच्यामध्ये येतात. ओके, आपण पण येतो. तर ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचंच आहे. पण 3 सृष्टींचा अभ्यास आज व्यवस्थित करायचा आहे आपल्याला. सर्वप्रथम आपण बघत आहोत किंगडम मोनेरा. ओके, मोनेरा आपण व्यवस्थित डिटेल समजावून घेऊ, त्यानंतर पुढे जाऊ. बघा, इथं जीवाणूंचा समावेश होतो म्हणजे जगात सगळीकडे सर्वत्र आढळणारे सजीव आहेत बॅक्टेरिया म्हणजे बरोबर. एकपेशीय युनिसेल्युलर आहेत, आदिकेंद्रकी प्रोकॅरियोटिक आहेत, अतिसूक्ष्म आहेत आणि रचनात्मक पातळीवरती साधे असणारे सजीव याच्यामध्ये येतात. आता इथं ह्या पेशींमध्ये गॉल्गी काय, केंद्रक द्रव्य, केंद्रकाभरण अशी पेशी अंगके नसतात म्हणजे सेल ऑर्गनेल नाहीये त्यांच्यामध्ये. मात्र पेशी भित्तिका असते म्हणजे सेल वॉल आहे, प्रेझेंट आहे. ठीक आहे, सेल वॉल प्रेझेंट. त्यांच्यामध्ये जे काही प्रजनन आहे ते बायनरी फिजन होतं म्हणजे खंडीभवन पद्धतीने. आणि जे काही अंशतः होतं पार्टिशियल हे लैंगिक प्रजनन आहे. पण ते कोणत्या प्रक्रियेने होते? 3 प्रोसेसने होते. एक आहे कंजुगेशन, दुसरं आहे ट्रान्सडक्शन आणि तिसरं आहे ट्रान्सफॉर्मेशन. तर हे जी प्रोसेस आहेत 3 अंशतः लैंगिक प्रजननाच्या, तर त्या लक्षात ठेवा. आता यांच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जे मोनेरा आहेत त्यांच्यामध्ये मायोकोप्लाझ्मा या जीवाणूंच्या सर्वात लहान जिवंत पेशी आहेत. म्हणजे जे बॅक्टेरिया आहेत मोनेरामध्ये, तर त्यांच्यामध्ये मायोकोप्लाझ्मा या जीवाणूंच्या सर्वात लहान जिवंत पेशी आहेत. त्यांना पेशी भित्तिका नसते आणि ते ऑक्सिजन शिवाय जगू शकतात. प्राणी आणि वनस्पतींमध्ये ते काय करतात? आजार उत्पन्न करतात. जसं की निमोनिया होतो का? राईट. तर तो वाला. जे काही किंगडम मोनेरा आहे, त्याचे जे काही प्रकार आहेत आणि त्याची एक्झाम्पल तुम्हाला विचारली जाऊ शकते. ते त्याचे टाइप आहेत. थोडक्यात प्रकार आहेत. मग पहिला आहे गोल स्फेरिकल, त्याचं एक्झाम्पल आहे कोकस. दुसरा आहे सिलेंड्रिकल, त्याचं एक्झाम्पल आहे बॅसिलस. ते पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर सर्पिल आकृती आहे स्पायरल, त्याचं एक्झाम आहे स्पेरिलियम. आणि स्वल्पाकार आहे कोमा, त्याचं एक्झाम्पल आहे विब्रियो. म्हणजे ही जर 4 एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवली, या बाहेर तुम्हाला परीक्षेत प्रश्न येणार नाही. आणि नामकरणाची जी काही इतर वर्णने आहेत, ओके, इतर वर्णने त्याच्यावरती पण तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जातो. हा चार्ट पाठ करा. खूप महत्वाचा आहे. एकदा 2014-13 त्या दरम्यान अशा टाइपचे प्रश्न विचारले होते. आणि एकदा मला वाटतंय 19-18 ला पण कुठेतरी विचारला होता. तर जोड्या लावट टाइपला असा प्रश्न आला, तर तुमचा तो चुकला नाही पाहिजे. टाइप काय असतं? तर कोणत्याही जातीचं मूळ वर्णन, ओके, की ज्याच्यावरून त्याची ओळख ठरते. कोणत्याही जातीचं मूळ वर्णन की ज्याच्यावरून त्याची ओळख ठरते. एक्झाम्पल घेऊ आपण झाडाची फांदी. लक्षात येतंय का? आता आयसोटाइप काय आहे? तर होलोटाइपचा डुप्लिकेट आहे. इथं जर झाडाची फांदी असेल, मग इथं त्याच झाडाची दुसरी फांदी आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे होलोटाइपचा डुप्लिकेट आहे. होलोटाइप त्याच्यानंतर आयसोटाइप. आयसोटाइप होलोटाइपचा डुप्लिकेट आहे. एवढं लक्षात ठेवा. पुढे बघा आहे पॅराटाइप. पॅराटाइप म्हणजे काय? होलोटाइप सोबतच वर्णन केलेला दुसरा नमुना.
ओके, पॅराटाइप काय आहे? होलोटाइप सोबतच वर्णन केलंय. ओके, ते एक मुद्दा लक्षात ठेवा. पुढे आहे लॅक्टोटाइप. तर लॅक्टोटाइप काय आहे? होलोटाइप जर उपलब्ध नसेल, म्हणजे काय? होलोटाइप उपलब्ध नसल्यामुळं त्या जातीपासूनच घेतलेला दुसरा नमुना मिळवू. होलोटाइप अवेलेबल नाहीये, म्हणून त्याच जातीपासून दुसरा नमुना मिळवणं म्हणजे आहे लॅक्टोटाइप. ओके. पुन्हा आहे निओटाइप. निओटाइप म्हणजे काय? होलोटाइप उपलब्ध नसतो, त्याच्यामुळं नवीन नामकरण केलं जातं. निओटाइप म्हणजे नवीन नामकरण केलंय असं लक्षात ठेवा. आणि टाइप म्हणजे काय? जेव्हा होलोटाइप उपलब्ध नसतो, तेव्हा संशोधकाने दिलेला एक पर्यायी नमुना असतो. यावरती ऑलरेडी तुम्हाला प्रश्न येऊन गेलाय, पण पुन्हा हा पॅटर्न रिपीट होऊ शकतो. त्यामुळे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. किंगडम मोनेराबाबत तुम्हाला अजून काय विचारलं जाऊ शकतं? तर त्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे आर्कीबॅक्टेरिया आणि दुसरा आहे यू बॅक्टेरिया. मोनेराबाबत हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. थोड्याशा ॲडव्हान्स मधल्या आहेत. तुम्हाला परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात. बॅक्टेरिया म्हणजे तुलनेने कमी विकसित आहेत. स्वयंपोषी आहेत ऑटोट्रॉफ्स आणि विनॉक्सी श्वसन करतात. ओके, तो मुद्दा. त्याच्यामध्ये 3 आहेत. हॅलो, मेथॅनो आणि थर्मो. आता हॅलो म्हटलं की क्षारयुक्त तुम्हाला लगेच आठवतं. एक्झाम्पल आहे डेड सी, मृत समुद्र. बरोबर? म्हणजे केमोसिंथेटिक स्वयंपोषी गट आहे हा हॅलोफिल्स मध्ये. मेथॅनोजेनेस, मिथेन. मिथेन कुठे सापडतो? मिथेन वायू तर तो दलदलीचे प्रदेश असेल किंवा रवंथ करणाऱ्या गुरांच्या आतड्यामध्ये. राईट. ऊर्जेसाठी मिथेनची निर्मिती ते करतात. म्हणजे हा झाला मिथॅनोजेनेस. आणि तिसरा आहे थर्मो ऍसिडोफिल्स. थर्मो कशासाठी आहे? उष्णतेसाठी आहे. मग काय? अत्यंत उष्ण आणि अति आम्ल. एक्झाम्पल आहे गरम पाण्याचे झरे. तिथे सगळं उष्णच असतं ना वातावरण. म्हणजे पाणी उष्ण असतं थोडक्यात. ठीक आहे, परिसर. पेशीभित्तिकेची रचना मजबूत असल्याने तीव्र वातावरणीय परिस्थितीत राहू शकतात. म्हणजे इथले सजीव आहेत मोनेरामध्ये. इथं हॅलोफाइल्स, मेथॅनोजेनस, थर्मो ऍसिडोफाइल्स. ओके. म्हणजे याच्यामध्ये काय काय येत आहे ते लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्हाला हॅलोफाइल्स म्हणजे अत्यंत क्षारयुक्त पाण्यात असणारे हे लगेच तिथं सांगता आलं पाहिजे. त्यानंतर मेथॅनोजेनेस कुठं असणारे? दलदलीचे प्रदेश किंवा गुरांच्या आतड्यामध्ये. आणि हे जे थर्मोअॅसिडोफिल्स आहेत अत्यंत उष्ण आणि अति आम्ल परिसरामध्ये, म्हणजे गरम पाण्याचे झरे वगैरे एक्झाम्पल लक्षात ठेवा. आता इकडे यू बॅक्टेरिया आहे. यू बॅक्टेरिया म्हणजे काय? तर तुलनेने विकसित जीवाणू आहेत. मग याच्यामध्ये काही एक्झाम्पल दिलेले आहेत. इथलं हे जे एक्झाम्पल आहे सायनोबॅक्टेरिया, ज्याला ब्लू ग्रीन अल्गी असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. म्हणजे आयोगाने एकदा तुम्हाला कंबाईन 2020 ला गट ब च्या पूर्व परीक्षेमध्ये नील हरित शैवाल म्हणजे ब्लू ग्रीन अल्गी वरती प्रश्न विचारलाय. उद्या हे नाव पण विचारतील, सायनोबॅक्टेरिया. मग तुम्हाला वाटेल हे वेगळं आहे. तर सायनोबॅक्टेरिया म्हणजेच ब्लू ग्रीन अल्गी. तो कुठं आहे? यू बॅक्टेरिया मध्ये आहे. कारण तो विकसित जीवाणू आहे मोनेरामध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये रसायन स्वयंपोषी. त्याच्यामध्ये काही एक्झाम्पल लक्षात ठेवा. नायट्रोसोमोनास, त्यानंतर रायझोबियम. रायझोबियम पण एमपीएससी ने तुम्हाला विचारलाय. त्यानंतर ऍक्टिनोमायसिस, स्ट्रेप्टोमायसिस यांचा वापर कुठे केला जातो? प्रतिजैवके, अँटीबायोटिक्स. बरोबर. त्यानंतर मानवी रोगकारक पण आहेत काही यू बॅक्टेरिया. त्याच्यामध्ये एंटेरोबॅक्टेरिया. राईट. मानवी रोगकारक आहे एंटेरोबॅक्टेरिया. त्याच्यामध्ये सायमोनेला टायफी, विब्रिओ कॉलरी. ह्या दोघांमुळे काय होतं हे तुमच्यासाठी होमवर्क आहे. ऍड करायचं लिस्ट मध्ये. ठीक आहे. ते सायनोबॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी. मग याचे एक्झाम्पल अॅनाबिना नॉस्टॉम. ही एक्झाम्पल तुम्हाला एमपीएससी ने विचारलेली आहे. आणि 5वा आहे रिकेट्सी आणि क्लॅमिडोमोनास. ओके, हे पण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पायरोचिट्स की ज्याच्यामध्ये ट्रेप्रोनेमा पॅलिडम आहे. ओके, ही जर काही एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवली जे की यू बॅक्टेरिया मध्ये येत आहेत, तुमचे प्रश्न निश्चितच सुटायला मदत होईल. आता चला, आता पुढचा हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. त्या फरकातले फक्त 1-2 मुद्दे सांगतो, कारण हा खूप डीपचा विषय अजून तुम्हाला विचारलेला नाहीये. इथे हे मुद्दे दिले त्यांचे. ठीक आहे. ठीक आहे. सेल वॉलचा थिकनेस म्हणजे सेल वॉलची थिकनेस कशी आहे? इकडे हे ग्राम निगेटिव्ह आहे, यांची थिन असते म्हणजे पातळ आहे. आणि इकडे थिक आहे म्हणजे जाड आहे.
ओके. आता यांच्यामध्ये इथं बघा पेप्टिडोग्लायकेन. इथं पेप्टिडोग्लायकेनचा लेयर आहे, म्हणजे थोडक्यात थर आहे. ओके. आणि इकडं सिंगल लेयर्ड आहे. पण यांच्यामध्ये लायपोपॉलिसॅकराइड पण आहे आणि पेप्टिडोग्लायकेन पण आहे. म्हणजे हे दोघं जण आहेत इथं. ओके. म्हणजे त्यांचे लेयर पेप्टिडोग्लायकेन आणि लायपोपॉलिसॅकराइड यांच्यापासून बनलेला सिंगल लेयर्ड आहेत. ते आहेत ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आणि पेप्टिडोग्लायकेनचा जाड थर आहे, ठीक. तर त्याला म्हणायचं ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया. ओके. आउटर मेम्ब्रेन यांच्यामध्ये म्हणजे बाह्य आवरण जे आहे ते निगेटिव्ह मध्ये प्रेझेंट असतं, मग इकडं ऍबसेंट असणार आहे. बरोबर. त्याचे आपण हे 3 मुद्दे बघितले. बरोबर. आता महत्वाचा कोणता आहे? इथला कलर पर्पल आहे आणि इथला पिंक आहे. तर एक मुद्दा लक्षात ठेवा, सूक्ष्मदर्शक. ओके. सूक्ष्मदर्शक. तर त्याच्या खाली जर पाहिलं ना, म्हणजे सूक्ष्मदर्शकाखाली जर यांना पाहिलं, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाला, तर तो पिंक कलरचा आहे आणि इकडं क्रिस्टल व्हायोलेट आहे. थोडक्यात पर्पल कलरचा आहे. हा एक कलर तुम्ही तिथे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं, एक ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया किंवा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया, तर ही पद्धत कुणी डेव्हलप केली? तर हान्स ख्रिश्चियन ग्राम. लक्षात ठेवा. म्हणून ग्राम निगेटिव्ह किंवा ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असं म्हटलं जातं. ओके. हे सुरुवातीचे 3 मुद्दे, हा एक मुद्दा आणि एक्झाम्पल जे आहेत ती एक तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथे जर विचारले तुम्हाला ग्राम पॉझिटिव्ह मध्ये स्टॅफिलोकोकस आहे, सॉरी, स्टॅफिलोकोकस आणि स्ट्रेप्टोकोकस आहे. आणि इकडे जर तुम्हाला विचारलं ग्राम निगेटिव्ह मध्ये, तर एक ई कोलाय आहे आणि साल्मोनेला आहे. हे लक्षात ठेवा. एक्झाम्पल तुम्हाला हे 2-3 विचारले जाऊ शकतात. एकतर पद्धत विचारतील कोणी डेव्हलप केली आहे. त्या बेसिक गोष्टी तुम्हाला इथं माहिती पाहिजेत. आता आपण थोडंसं पुढे जातोय. किंगडम प्रोटिस्टा बाबत आपल्याला बेसिक इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. दृष्टकेंद्रकीय आहेत, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय सजीव, बहुधा पाण्यात आढळतात आणि कॉलनी स्वरूपात आढळतात. म्हणजे काय आहेत? जलचर प्राणी आहे त्याच्यामध्ये. गॉल्गी काय? तंतुकणिका, आंतरद्रव्य जालिका, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, माइटोकॉन्ड्रिया, राईट. आणि गॉल्गी काय? गॉल्गी अपॅरेट्स, राईट. हे सगळं प्रेझेंट आहे. म्हणजे जे काही सेल ऑर्गनेल आहेत, तर ते याच्यामध्ये आहेत. हालचालींसाठी सिले आहे, रोमके किंवा फ्लॅजेला आहेत, ज्याला कशाभिका असं म्हणतात ते लक्षात ठेवा. प्रजनन बायनरी फ्युजन आहे, खंडी भ्रूण. लैंगिक प्रजनन पण यांच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. आता जे काही प्रोटिस्ट आहेत त्याच्यामधले जे प्रकार आहेत ते आपल्याला डिटेल बघायच्यात. हा पहिला वाला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे आणि अजून एक आहे पाचवा. तो पण मी तुम्हाला सांगतो. हे क्रायसोफाइट आहेत पहिले. तर क्रायसोफाइट यांना डायॲटम्स किंवा डेस्मिड किंवा गोल्डन अल्गी असं म्हणतात. इम्पॉर्टंट आहे ही अल्टरनेट नावं लक्षात ठेवा. जलचर प्राण्यांचं अन्न म्हणून वापरतात. त्यांचं शरीर चमकदार आहे, ज्याला फ्लोरोसेंट असं म्हणतात. आणि चमकदार शरीर आहे म्हणूनच फ्लोरोसेंट वस्तू बनवण्यासाठी त्यांचा वापर होतो. प्रकाश संश्लेषक सजीव आहेत. समुद्रातलं जे काही प्रमुख उत्पादन आहे, तर ते क्रायसोफाइट्स मध्ये येतात. तो मुद्दा लक्षात ठेवा. दुसरा प्रकार आहे डायनोफिलेजेनेट्स. ओके. पण यांना मेझोकॅरियॉन असं पण म्हणतात. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. 2 फ्लॅजेला असतात. शरीराद्वारे विष स्रवतात. म्हणजे विचारतील, की प्रोटिस्टामध्ये विष स्रवणारे कोण आहेत? तर हे डायनोफिलेजेट्स. ओके. शरीराद्वारे विष स्रवतात. समुद्रात राहतात. एक्झाम्पल आहे सेरॅटियम, ऑक्झेरिया. हे पण प्रकाश संश्लेषक सजीव आहेत. म्हणजे तुम्हाला त्यांची वैशिष्ट्य माहित असू द्या. तिसरं आहे युग्लिनॉइड्स. आता हे एकपेशीय सजीव आहेत, म्हणजे युनिसेल्युलर. बरोबर. तर पेलिकल नावाचे प्रथिनयुक्त पेशीपटल आहे. पेलिकल नावाचं प्रथिनयुक्त पेशीपटल आहे. ओके. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, वनस्पती आणि प्राणी यांना जोडणारा दुवा युग्लिना फॅक्स. याच्यावरती एमपीएससीने तुम्हाला प्रश्न विचारलाय युग्लिनावरती. आठवतंय का? म्हणजे ह्या ज्या गोष्टी चालू आहेत परीक्षेसाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. प्रकाश उपलब्ध असताना स्वयंपोषी, इतर वेळी परपोषी. म्हणजे यांचं वैशिष्ट्य आहे असं विचारतील, की प्रकाश उपलब्ध असताना स्वयंपोषी आणि इतर वेळी परपोषी असा कोणता गट आहे? युग्लिनॉइड्स. लक्षात ठेवा. म्हणजे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. पुढं बघा, स्लाईम मोड्स.
याच्यामध्ये काय आहेत? सॅप्रॉफाइट्स आहेत म्हणजे विघटक सजीव आहेत. हालचालीसाठी सुडोपोडिया यांच्यामध्ये असतात आणि त्यांचं एक्झाम्पल आहे फायसॅरम. हे पण एमपीएससीने विचारले. प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते बराच काळ जगू शकतात. लास्टचा एक्झाम्पल म्हणजे लास्टचा टाइप बघा टेस्टाचा प्रोटोझोआ आहे. याच्यामध्ये मोस्टली पॅरासाइट येतात. काय येतात? मोस्टली पॅरासाइट येतात. याच्यामध्ये फॅलेजेट्स आहे की ज्याच्यामध्ये लेशमॅनिया, ट्रायकोमोनास, ट्रेपनोसोमा. तर हे तुम्हाला डिसीज चॅप्टर मध्ये येणार आहे सगळं. बरोबर? ट्रायकोमोनास, ट्रेपनोसोमा त्याच्यामुळे काय काय होतं. हे बेसिक आहे एमपीएससीने विचारलं. त्यानंतर अमोबॉइड्स आहे. त्याच्यामध्ये अमिबा येतो. स्पोरोझॉन याच्यामध्ये प्लाझ्मोडियम आहे की ज्याच्यामुळे मलेरिया होतो. इम्पॉर्टंट आहे ह्या सगळ्या गोष्टी. सिलियट्स आहे सिलियट्स. एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. तर हे सिलियट्स का महत्वाचं आहे? याच्यात मॅक्रोन्यूक्लियस आणि मायक्रोन्यूक्लियस यांचं अस्तित्व आहे. म्हणजे बृहत केंद्रक आणि सूक्ष्म केंद्रक यांचं अस्तित्व कोणामध्ये आढळतं? हा एमपीएससीने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. सिलियट्स मध्ये. मग त्याचं एक्झाम्पल काय आहे? पॅरामेशियम. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं सांगता आल्या पाहिजेत. आता जे क्लासिफिकेशन आहे प्रोटिस्टाचं, ओके, त्याच्यामध्ये जर थोडंसं ऍडव्हान्स मध्ये विचारलं, अॅनिमल लाईफ प्रोटिस्टा कोणत्या आहेत? प्रोटोझोन. मग याच्यामध्ये अमिबा आहे, प्लाझ्मोडियम आहे, पॅरामेशियम आहे, युग्लिना आहे आणि टेपनोसोमा आहे. ही एक्झाम्पल. तर प्लांट लाईफ प्रोटिस्टा कोणत्या आहेत? डायटम्स, डायनोफॅलेजट्स आहे, फ्लॅमिडोमोनास आहे, पोलवॅक्स आहे, स्पायरोगायरा आहे, केल्प आहे ज्याला ब्राऊन अल्गी असं म्हणतात. आणि फंगस लाईक प्रोटिस्टा कोणत्या आहेत? स्लाइम मोल्ड आहे, थायसॅरम, वॉटर मोल्ड्स आहे, फायटोप्थेरा. ओके. तर ही एक्झाम्पल तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. तुम्हाला या नोट्स देखील प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे. आता आपल्याला शेवटचा आणि लास्ट फंगाय बघायचा आहे. की बघा याच्यामध्ये दृश्य केंद्रकी म्हणजे काय झालं? युकॅरियोटिक. एक पेशीय म्हणजे युनिसेल्युलर आणि बहुपेशीय म्हणजे मल्टीसेल्युलर आणि परपोशी म्हणजे हेटेरोट्रोपिक्स अॅनिमल किंवा सजीव असं म्हणा. ठीक आहे. तर पेशीभित्तिका कायटिन या पदार्थाची बनलेली असते फंगाईची. याच्यावरती एमपीएससीने तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. हा एक मुद्दा. आता एकपेशीय कवकांमध्ये प्रोटोप्लास्ट असतं. काय असतं? प्रोटोप्लास्ट असतं आणि ते मल्टीन्यूक्लिएटेड असतं. बहुकेंद्रकीय. याचं एक्झाम्पल आहे रायझोपस. ओके. रायझोपस हे काय आहे? कवक आहे. रायझोपस. हा मुद्दा लक्षात ठेवा. रायझोपस आहे. ठीक आहे. आणि एक मुद्दा लक्षात ठेवा. वनस्पती सृष्टीपैकी सर्वात प्रारंभिक सदस्य कोण आहेत? फंगाय आहेत. फंगाय. लक्षात येतंय का? मायकॉलॉजी म्हणजे कवकांचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. त्यावरती पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मायकॉलॉजी काय आहे? ठीक आहे. आता द्रव्यरहित आहे म्हणजे याच्यामध्ये हरितद्रव्य नाही. हा मुद्दा लक्षात ठेवा. केंद्रकित आहे न्यूक्लिएटेड आणि अवहनी आहे नॉन व्हॅस्क्युलर म्हणजे याच्यामध्ये व्हॅस्क्युलर सिस्टम नाहीये. थॅलोफाइटा सूक्ष्मजीव आहेत. काय आहेत? थॅलोफाइटा सूक्ष्मजीव याच्यामध्ये आहेत. हरित लवक नसल्याने स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करू शकत नाही. ओके. हे सगळं बेसिक लक्षात ठेवा. हे कशाबाबत आहे? फंगाय बाबत. जर तुम्हाला मल्टी लाईनर स्वरूपात जर प्रश्न आले तर तुमचा प्रश्न चुकणार नाहीये. एखादा आता तुम्हाला फंगाय बाबत बघा. मूळ, खोड, फूल आणि बी अशी रचना नसलेले थॅलोफाइटा आहेत. म्हणजे काय? फंगाय. गायीच्या शेणावरती वाढणारं जे कवक आहे, ज्याला मराठीमध्ये मलरागी असं म्हणतात. इंग्लिशमध्ये क्रॅपोफिलस. ओके. क्रॅपोफिलस लक्षात ठेवा कवक. हे प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि नख आणि केसावरती वाढणारं कवक आहे, त्याला शृंगीनाशक, केराटिनोफिलिक हे पण इम्पॉर्टंट आहे. हे लुसेंट मधला डाटा आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. विचारला जाऊ शकतो ऍज इट इज. त्यानंतर हे कवक जमिनीमध्ये गोलकृमी नेमॅटोड्स पकडतात आणि नष्ट करतात. त्याच्यामुळे होतं काय? गोलकृमी भक्षक कवक त्यांना म्हणतात. म्हणजे नेमॅटोफॅगस असं त्यांना म्हटलं जातं. आता कवकामध्ये हरितद्रव्य नाहीये आपण बघितलंय. म्हणजे ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही. पोषणासाठी दुसऱ्या सजीवावरती अवलंबून असतात. पोषणाच्या आधारे त्याचे 3 प्रकार पडतात कवकाचं. एक आहे मृतोपजीवी म्हणजे मृत प्राण्यांच्या शरीरावरती जगतात. दुसरे आहे परजीवी पॅरासाइट आणि तिसरे आहेत सहजीवी सिम्बायोटिक असोसिएशन.
बघितलंय शेवाळ कवकाला अन्न पुरवतं वगैरे ते एक्झाम्पल घेऊन एमपीएससी ने तुम्हाला सहजीवी सिम्बायोटिक असोसिएशन वरती प्रश्न विचारलेला आहे. तर खूप पुढे जाऊन जर एमपीएससी मध्ये प्रश्न विचारला तर तुम्हाला ते विचारतील की जे काही उपयुक्त कवक आहेत म्हणजे कवकांचे दैनंदिन जीवनामध्ये होणारे उपयोग तर त्याच्यामध्ये जमिनीची सुपीकता वाढवणे मग इथं कवक पाने मृत लाकूड प्राण्यांची विष्ठा आणि इतर कुजलेल्या कार्बनी पदार्थांच्या ओलसर अवशेषांचं ओलसर अवशेषांचं अपघटन करून खत निर्माण करतात जमीन सुपीक बनते म्हणजे कवकांचा असाही उपयोग होतो. त्यानंतर अन्न म्हणून बरेचसे कवक अन्न म्हणून वापरले जातात जसं की अगॅरिकस असेल आणि मोरला आहे मॉर्कला असंही म्हणतात तर ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे थोडक्यात भाजीपाल्याच्या मशरूम रूपात हे वापरले जातात इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर ऍस्परजिलस असेल पेनिसिलियम असेल हे चीज कारखान्यामध्ये वापरलं जातं. ओके मॅक्रोमायसिस सेरेवेसी जे काही आहे ते किण्व पाव तयार करण्यासाठी वापरतात यावरती पण प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर किण्वाच्या अल्कोहोलिक किण्वनाद्वारे वाईन किंवा बियर तयार केल्या जातात आणि जे काही नायट्रोजन स्थिरीकरण होतं त्याच्यामध्ये रोडाट्युरेला ओके त्याच्यासारखं कवक नायट्रोजनच्या स्थिरीकरणाचं काम करतं. हे लुसेंट मधलं आहे. लक्षात ठेवा तुम्हाला विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे. औषधी गुणधर्म पण आहेत कवकामध्ये म्हणजे प्रतिजैवके निर्माण करण्याची क्षमता. मग ते क्लोरोमायसिटिन असेल किंवा स्ट्रेप्टोमायसिन असेल, निओमायसिन असेल, टेट्रामायसिन असेल. म्हणजे कवकांचा इथंही उपयोग होतोय. त्यानंतर रसायन निर्मितीमध्ये उपयोग होतोय. विविध प्रकारची आम्ले असतील ऍसिड्स आणि रासायनिक पदार्थ तयार करतात. थोडक्यात गॅलिक आम्ल तयार करण्यासाठी ऍस्परजिलस गॅलोमायसिस आणि पेनिसिलियम ग्लुकम या कवकांचा वापर केला जातो. हे पण लक्षात ठेवा हा डाटा देखील लुसेंट मधला आहे. त्यानंतर पुढे बघा विकरांच्या निर्मितीमध्ये आता इथे तुम्हाला काही किण्व कवकांचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारची विक्रे तयार केली जातात थोडक्यात एन्झाईम्स. ऍस्परजिलस ओरायचे जे काही आहे तर त्या कवकापासून अमायलेज विकार हे तयार होतात जीवनसत्वाच्या संश्लेषणात म्हणजे जे स्ट्रेप्टोमायसिन ग्रेसियस आहे त्याच्यापासून व्हिटॅमिन बी 12 म्हणजे तिथं वापरलं जातं स्ट्रेप्टोमायसिस ग्रेसियस हे जे इस्ट आहे त्याच्यापासून व्हिटॅमिन डी तयार केलं जातं. ऍशबिया गॅसिबी पासून रायबोफ्लेविन हे पण इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा ते तयार केलं जातं. हा सगळा डाटा तुम्हाला लुसेंट मधला ऍड केलाय. आता यापुढे जाऊन जर तुम्हाला खूप डेप्थ मध्ये प्रश्न विचारला तर हे जे काही कवक आहे फंगाई तर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ओके त्याच्यामध्ये बघा जे प्रकार आहेत 4 प्रकार हे बेसिक सगळं आपण बघितलंय. पहिला प्रकार आहे सायकोमायसिटिस त्याला अल्गन फंगी म्हणजे शेवाळी कवक असं म्हणतात शेवाळी कवक. ओलसर दमट ठिकाणी कुजणाऱ्या पदार्थावरती वाढ होते. मग रायझोपस म्युकर अल्बिगो हे 3 एक्झाम्पल स्टँडर्ड तिथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आहे एस्कोमायसिटिस ही सॅक फंगी आहे. पिशवीप्रमाणे रचना आहे म्हणजे विचारलं जाईल पिशवीप्रमाणे रचना कशाची आहे एस्कोमायसिटिस ची आहे. प्रजनन लैंगिक होतं एकोस्पोरद्वारे लैंगिक प्रजनन एकोस्पोरद्वारे होतं अलैंगिक कोनिडियाद्वारे होतं. एक्झाम्पल आहे ऍस्परजिलस पेनिसिलियम आणि ईस्ट हे एक पेशी आहे हा मुद्दा तिथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर पुढचा आहे बॅसिडिओमायसिटिस. बॅसिडिओमायसिटिस म्हटलं की फ्लड फंगी आहे. आता लैंगिक प्रजनन जे आहे बॅसिडिओस्पोर्सेस म्हणजे बॅसिडिओस्पोर्स याच्याद्वारे होतं. याची एक्झाम्पल आहे पक्सिनिया रॅकेट फंगाई अगॅरिकस मशरूम. ठीक तर ही सगळी याची एक्झाम्पल लक्षात ठेवा. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ड्युटेरोमायसिटिस. हे काय इम्पॉर्टंट आहे तर हे इनकम्प्लीट फंगाय म्हणून ओळखलं जातं पूर्ण कवक म्हणून प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथं फक्त अलैंगिक प्रजनन होतं. काय होतं फक्त अलैंगिक प्रजनन. मग कोनिडियाद्वारे होतं. एक्झाम्पल आहे कोलेटोट्रायकम अल्टरलॅरिया आणि ट्रायकोडर्मा ही एक्झाम्पल तुम्ही तिथे लक्षात ठेवू शकता. हा असा मुद्दा की ज्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो व्हायरस वरती बरोबर
जसा कोविड काळामध्ये काही प्रश्न आले नाही, एमपीएससीने विचारले नाही. व्हायरसवरती जर विचारलं तर सर्व पेशींमध्ये परजीवी म्हणून ते राहतात. व्हायरो म्हणजे पॉइझन आहे, त्याच्या अभ्यासाला व्हायरोलॉजी असं म्हणतात. पेशींचं व्यवस्थित संघटन आढळत नाही. काय सायटोप्लाझम आणि जे इतर अंगके आहेत ती नसतात. म्हणून यांना जैविक आणि अजैविक घटकांच्या सीमेवरती म्हणजे ऑर्डर ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग तिथं स्थान आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. यांच्यामध्ये डीएनए किंवा आरएनए याच्यापैकी एकच जेनेटिक मटेरियल असतं. जर डीएनए असेल तर ॲडेनो व्हायरस, जर आरएनए असेल तर रेट्रोव्हायरस. हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यांची रचना कशी आहे यावरती प्रश्न विचारला तर जाड बाह्य आवरण असतं. न्यूक्लिक आम्ल डीएनए किंवा आरएनए एकच असतं. कॅप्सिड आहे प्रोटीन युक्त रचनेचं आवरण आणि अत्यंत लहान आहेत, अंदाजे 200 मायक्रॉन. ते रोगकारक असू शकतात. शेवटचा महत्वाचा मुद्दा की टॅक्सॉनॉमिकल हिट्स. आता हे थोडस डेप्थ मध्ये आहे, एनसीईआरटी मध्ये वगैरे ह्या सगळ्या टर्म्स आहेत, तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तर हर्बेरियम म्हणजे काय? वनस्पतींचे नमुने दाबून आणि वाळवून गोळा केले जातात. म्युझियम म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांचे नमुने जतन केलेलं ठिकाण. हीच म्हटलं की वनस्पती आणि प्राणी यांचे विशिष्ट स्पेसिफिक गुणधर्म दर्शवणारी माहिती. मोनोग्राफ म्हणजे एका विशिष्ट टॅक्सॉन बद्दल एकत्रित माहिती. मॅन्युअल्स म्हणजे विशिष्ट भागातील सर्व जातींची फक्त नावं सांगितली जातात. फ्लोरा म्हणजे वनस्पतींचा अधिवास आणि वितरण यांचं वर्णन आणि फौना म्हणजे प्राण्यांच्या अधिवास आणि वितरण यांचं वर्णन. अशा पद्धतीने आजचं लेक्चर हे संपलेलं आहे. आता तुम्हाला लेक्चर कसं वाटलं राईट याच्याबद्दलचा जो फीडबॅक आहे 9284352810 हा माझा पर्सनल नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करून देऊ शकता. आपल्या ऍपचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी मी डिस्कस केलेल्या आहेत. तुम्हाला या डेप्थ लेवलला सायन्सचे जे काही महत्वाचे 15+ टॉपिक आहेत की ज्याचं वेटेज प्रिलिम्स प्लस मेन्स दोन्हीकडे असतं, तर हा टॉपिक डिटेल समजणार आहे. आता तुम्हीच स्वतःच्या मनाला विचारा, तुम्ही बायोडायव्हर्सिटी हा टॉपिक तुमच्या पुस्तकामध्ये अभ्यासला, एवढे सगळे फॅक्ट एका पुस्तकात आहेत का? मला ते पण सांगा. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं या सायन्स बॅचचा उद्देश लक्षात घ्या. इथे तुम्हाला एकत्र एकाच ठिकाणी सर्व माहिती द्यायची आहे. नाही. तर अशा पद्धतीने सायन्स बॅच तुमच्या अभ्यासाच्या प्रवासामध्ये एक माइलस्टोन ठरेल. त्याच्याबद्दल काहीही दुमत नाही. कारण आपण पीवायक्यू डिस्कशन घेतोय, प्लस लेक्चर आहेत. ओके. आणि पर्सनल गाईडन्स आहे. ओके. म्हणजे सायन्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिलिम्सले आत्ताचा जर ट्रेंड बघितला 11-12 मार्क येतात आणि मेन्सलाही मेन्सला सुद्धा जो पार्ट आहे 12 क्वेश्चन आहेत कोर सायन्स वरती, त्याच्यापैकी 10 मार्क मिळू शकतात. म्हणजे अत्यंत महत्वाचा असणारा हा सायन्स सब्जेक्ट आपण एकदम सोपा करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही बघितलं असेल बायोडायव्हर्सिटी चॅप्टर वरती तर आता प्रश्न आले तर या लेक्चरचा बाहेर येणार नाही, अशा पद्धतीने आपल्याला कव्हरेज करायचंय. तर तुम्ही या बॅच साठी आज आणि उद्या ऍडमिशन करून घ्यायचे आहेत, कारण नंतर याची फीज वाढणार आहे. ठीक आहे. तुम्हाला याच्यासोबत ज्या काही नोट्स आहे म्हणजे ज्या मी पीपीटी घेतोय त्या ऍज इट इज देणार आहे. म्हणजे तुमचं कन्फ्युजन टाळलं जाईल. बरोबर. जे मी शिकवलंय तेच तुम्ही वाचणार आहात. त्यामुळे तुमचा तो टॉपिक परफेक्ट होऊन जाणार आहे. काही अडचण आली तर तुम्ही 9284352810 या नंबरवरती संपर्क करू शकता. आपल्या ऍपचं नाव वगैरे मी सुरुवातीलाच इंट्रोड्यूस केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपला हा प्रोग्राम रन होणार आहे. आज सर्वसाधारणपणे 20 ऑगस्ट पर्यंत कंप्लीट होईल. नव्याने बॅच होत आहे आणि याच्यामध्ये म्हणजे बघा लुसेंट मधले काही फॅक्ट, लुसेंट मधले फॅक्ट, ओव्हरऑल स्टेट बोर्ड जे आहेत, तर प्रॉपर आपण सगळा त्याच्यामध्ये डाटा कव्हर करतोय. म्हणजे एक्स्ट्राच्या गोष्टी पण जिथं गरज आहे तिथं महत्वाच्या ट्रिक्स पण त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला त्या परीक्षेसाठी करायचा आहे. लेक्चर बद्दल प्रतिक्रिया नक्की कळवा.
थँक सो मच. थांबूयात आपण.